Hello students, good day to all of you. Today we are going to study online transaction. So first let us see what is meant by online transaction. Online transaction is done with the help of the internet. It can't take place without a proper internet connection. Online transactions occur when a process of buying and selling takes place through the internet. When a consumer purchases a product or a service online, he or she pays for it through online transaction. So whenever we make purchases online by using the some commodities online, then there is a requirement of internet connection. So online transactions occur when a process of buying and selling takes place through the internet. When a consumer purchases a product or a service online, म्हणजे कोणताही कंझ्युमर जेव्हा एखादी सर्विस किंवा एखादा प्रोडक्ट परचेस करतो, ऑनलाईन परचेस करतो, तेव्हा त्याला काय करावं लागतं, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्सद्वारे काय करावं लागतं, हे सगळं प्रोसेस करावी लागते. तर प्रोसिजर काय आहे ऑनलाईन ट्रान्झॅक्शनची? जेव्हा एखादा आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतो, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन म्हणजे काय करतो नेमकं, की जेव्हा आपण एखादं प्रोडक्ट परचेस करतो आणि जेव्हा पेमेंट करायची वेळ येते तेव्हा त्यावेळेस नक्की काय करायचं असतं, तर त्याची एक प्रोसिजर आहे. सो प्रोसिजर ऑफ ऑनलाईन ट्रान्झॅक्शन. द ऑनलाईन ट्रान्झॅक्शन मूव्स थ्रू प्री परचेस और सेल, ॲक्च्युअल परचेस और सेल अँड डिलिव्हरी स्टेज. इट इन्व्हॉल्व्स फॉलोइंग स्टेप्स. मग आता ह्या स्टेप्स थ्रूच जायचं आहे आणि स्टेप्स कशा असणार आहेत, वन बाय वन. कोणतीही स्टेप्स जी असणार आहे ती काय असणार आहे, रजिस्ट्रेशनपासून स्टार्ट होणार आहे आणि एंड कुठे होणार आहे, डिलिव्हरी और डिजिटल जे पण कॅश पेमेंट करणार आहोत तिथे एंड होणार आहे. सो स्टार्टेड विथ रजिस्ट्रेशन. कोणताही ट्रान्झॅक्शन आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन इम्पॉर्टंट आहे. सो फर्स्ट वन इज registration. Before online shopping, one has to register with the online vendor by filling up a registration form. कोणत्याही साईटवरती आपण जेव्हा एखादं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतो, आपण एखादा प्रोडक्ट परचेस करतो ऑनलाईन, मग त्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शन रजिस्ट्रेशन इज रिक्वायर्ड. सो रजिस्ट्रेशनमुळे काय होणार आहे नेमकं, की रजिस्ट्रेशनमुळे जो सेलर आहे त्याला काय मिळणार आहे, त्या कन्झ्युमरची इन्फॉर्मेशन मिळणार आहे. आपल्या कन्झ्युमरचं नाव काय आहे वगैरे एक्सेट्रा एक्सेट्रा सगळी इन्फॉर्मेशन त्या रजिस्ट्रेशनमध्ये असणार आहे. द कन्झ्युमर नीड्स टू लॉग इन अ पर्टिक्युलर वेबसाईट टू बाय अ पर्टिक्युलर आर्टिकल और सर्विस. द कस्टमर्स ईमेल ID, नेम, ॲड्रेस, अदर डिटेल्स आर सेव्ड अँड आर सेफ विथ द वेबसाईट. मग त्याच्यासाठी काय असणार आहे, जेव्हा पण आपण एखादं ट्रान्झॅक्शन करतो आहे ऑनलाईन ट्रान्झॅक्शनसाठी ईमेल ID मोस्ट इम्पॉर्टंट आहे. देन नेम ऑफ द कन्झ्युमर, ॲड्रेस ऑफ द कन्झ्युमर, अदर डिटेल्स आर सेव्ड अँड आर सेफ विथ द वेबसाईट. मग हे सगळं काय राहणार आहे, सेफ राहणार आहे. ज्या पण वेबसाईटवरती तुम्ही विजिट कराल त्या वेबसाईटवरती काय राहणार आहे, ते सेफ राहणार आहे. फॉर सिक्युरिटी रिझन्स द बायर्स अकाउंट अँड हिज शॉपिंग कार्ट इज ॲन ऑनलाईन रेकॉर्ड of what you have picked up while browsing the online store. जे पण तुम्ही परचेस कराल ॲट द एंड, जे पण ॲड कराल जेव्हा एखादी साईट व्हिजिट कराल, शॉपिंग साईट जी आहे वेबसाईट ती व्हिजिट कराल आणि ते काय होणार आहे, तुमच्या अकाउंटमधील शॉपिंग कार्टमध्ये ते काय होणार आहे, ॲड होणार आहे. जे पण काही परचेस कराल त्या वेबसाईटवरती व्हिजिट केल्यानंतर ते कशामध्ये ॲड होणार आहे, तुमच्या अकाउंटच्या शॉपिंग कार्टमध्ये ॲड होणार आहे. सेकंड वन काय असणार आहे, व्हिजिट करताय, ब्राउज करताय, प्रोडक्ट्स शोधताय आणि जेव्हा तुम्हाला एखादा प्रोडक्ट तिथे आवडलेला आहे आणि तुम्ही तो काय करतो,
आपण ॲड करतो, ॲड टू युअर कार्ट. मग तो जेव्हा ॲड टू युअर कार्ट म्हणजेच काय, अगोदर आपण रजिस्ट्रेशन केलं आहे, साइन इन केलं आहे, लॉग इन केलं आहे, तेव्हाच ते आपल्या शॉपिंग कार्टमध्ये जाणार आहे. मग शॉपिंग कार्टमध्ये तो प्रोडक्ट ॲड झाल्यानंतर काय होणार आहे, कोणतं इन्स्ट्रक्शन येणार आहे. सेकंड वन, जेव्हा तो आपल्याला परचेस करायचा असतो तेव्हा काय, सेकंड स्टेप काय, प्लेसिंग ॲन ऑर्डर. सो इट इज सेकंड स्टेप इन ऑनलाईन ट्रान्झॅक्शन. फक्त ॲड केलं म्हणजे परचेस केलं असं नाही आहे. तर सेकंड स्टेप काय आहे, प्लेसिंग ॲन ऑर्डर. वेन अ कस्टमर लाईक्स अ प्रोडक्ट ऑर सर्विस, ही ऑर शी पुट्स द प्रोडक्ट इन द शॉपिंग कार्ट. आपल्याला आवडतो तेव्हा आपण तो शॉपिंग कार्टमध्ये जातो. द शॉपिंग कार्ट गिव्स अ रेकॉर्ड ऑफ ऑल द आयटम्स सिलेक्टेड बाय द बायर टू बी परचेस्ड, the number of units or quantity desired to be bought per item selected, and the price for each item. For example, if we like 2 items, so such items जे सिलेक्ट केलेले असणार आहे ते कुठे जाणार आहेत, तुमच्या शॉपिंग कार्टमध्ये. आणि शॉपिंग कार्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ती सगळी लिस्ट दिसणार आहे, जेवढे पण तुम्ही ते ॲड केलेले आहे कार्टमध्ये. मग त्याची क्वांटिटी, प्राईस पर युनिट, हे सगळ्या डिटेल्स तिथे दिसणार. द बायर देन प्रोसीड्स टू द पेमेंट ऑप्शन आफ्टर सिलेक्टिंग ऑल द प्रोडक्ट्स. जर आपल्याला त्याच्यातले कोणता प्रोडक्ट नको हवा असेल, मग तो आपण काय करू शकतो, काढू शकतो, रिमूव्ह करू शकतो. थर्ड वन, आता एकदा प्लेस केल्यानंतर, प्लेस द ऑर्डर केल्यानंतर मग कोणता ऑप्शन असणार आहे, पेमेंट. सो लास्ट ऑप्शन आहे ऑनलाईन ट्रान्झॅक्शनमधला. आपण रजिस्ट्रेशन करतो तेव्हा आपल्या सगळ्या डिटेल्स तिथे आपण मेन्शन करतो. म्हणजे आपलं ते एक तर फर्स्ट स्टेप झालं. सेकंड वनमध्ये काय, फर्स्टमध्ये आपण ॲड केलेलं आहे, जे पण आपण ब्राउज केलेले आयटम्स असणार ते ॲड केलेत. सेकंड वनमध्ये प्लेस केलेली ऑर्डर. थर्ड वनमध्ये पेमेंट करणार आहोत. द बायर हॅज टू सिलेक्ट द पेमेंट ऑप्शन. मग कोणता पेमेंट ऑप्शन आहे तो तिथे आपल्याला सिलेक्ट करा. दिस पेमेंट सिस्टम्स आर सिक्युअर्ड विथ व्हेरी हाय लेवल ऑफ एन्क्रिप्शन. द पर्सनल फायनान्शियल इन्फॉर्मेशन इज कम्प्लिटली सिक्युअर. आपण तिथे पर्सनल जी पण इन्फॉर्मेशन देणार आहोत का, नाही. फक्त आपले जे काय असणार आहे, डेबिट कार्ड डिटेल्स असतील किंवा क्रेडिट कार्ड डिटेल्स असतील, बँक डिटेल्स असणार आहेत, त्या तिथे सिक्युअर असणार आहेत. त्याला सिक्युअर पेमेंट गेटवे म्हणतात. द फॉलोइंग आर सम वेज इन विच वी कॅन मेक धीस पेमेंट. मग कोणते आहेत, फर्स्ट वन इन दॅट, कॅश ऑन डिलिव्हरी. So cash on delivery means whenever we make purchases through online transactions, then we have to make payment after the product or commodity is delivered to the consumer. आपल्याला जेव्हा प्रोडक्ट मिळेल तेव्हा आपण ती पेमेंट करू शकतो. म्हणजेच काय, तेव्हाच काय करणार, त्याला कॅश देणार. इन धिस टाईप ऑफ पेमेंट द बायर पे वेन ही ऑर शी रिसिव्ज द प्रोडक्ट. मग त्याच्यामध्ये आपल्याला अगोदर पेमेंट करायची काही गरज नाही. जेव्हा आपल्याला प्रोडक्ट मिळेल तेव्हा आपण त्या कुरिअर मॅनला आपण ते पेमेंट करू शकतो. द पेमेंट इज मेड ॲट द डोर स्टेप. द कस्टमर कॅन पे इन कॅश ऑर बाय डेबिट ऑर and the seller sends the product after the realization of the check. चेकची अमाऊंट रिअलाइज झाल्यानंतर, त्याने कलेक्ट केल्यानंतर, सेलरने जेव्हा अमाऊंट कलेक्ट केली त्यानंतर तो प्रोडक्ट काय होणार आहे, कन्झ्युमरला डिलिव्हर होणार आहे. नेक्स्ट वन, नेट बँकिंग ट्रान्सफर. इन दिस टाईप ऑफ पेमेंट द पेमेंट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम द बायर्स अकाउंट. म्हणजे कोणाच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर होणारे पेमेंट, बायर्सच्या अकाउंटमधून टू द सेलर्स अकाउंट इलेक्ट्रॉनिकली. तिथे कोणत्याही बायरला किंवा सेलरला कॉन्टॅक्ट करायची गरज नाही. डायरेक्टली काय होणार आहे, जी इन्फॉर्मेशन दिलेली असेल बायरनी त्याच्या अकाउंटमधून सेलरच्या अकाउंटमध्ये काय होणार आहे, इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सफर होणार आहे. आफ्टर द पेमेंट इज रिसिव्ड बाय द सेलर डिस्पॅचेस द गुड्स टू द बायर. It is an electronic facility of transferring funds through the internet. जेव्हा आपण सेलरला पेमेंट मिळेल तेव्हा तो काय करणार आहे, गुड्स डिस्पॅच करणार आहे. नेक्स्ट वन, क्रेडिट और डेबिट कार्ड.
हे पण एक ऑप्शन आहे पेमेंट करण्यासाठी. द बायर मेक्स पेमेंट थ्रू डेबिट ऑर क्रेडिट कार्ड अँड अमाऊंट गेट डिडक्टेड फ्रॉम कस्टमर्स अकाउंट. एखाद्या बँकेचं डेबिट कार्ड असेल, क्रेडिट कार्ड असेल, तर जेव्हा पण कस्टमर डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड थ्रू पेमेंट करणार असेल तेव्हा त्याच्या त्या पर्टिक्युलर अकाउंटमधून ते पेमेंट काय होणार आहे, डिडक्ट होणार आहे किंवा कट होणार. डेबिट कार्ड और क्रेडिट कार्ड पॉप्युलरली नोन ॲज प्लास्टिक मनी. दे आर मोस्टली यूज फॉर ऑनलाईन पेमेंट्स. नेक्स्ट आहे डिजिटल कॅश, जे आपले वॉलेट्स आहेत, डिजिटल वॉलेट्स. डिजिटल कॅश इज अ फॉर्म ऑफ इलेक्ट्रॉनिक करन्सी दॅट पेटीएम वॉलेट आहे, एक्सेट्रा. यामध्ये आपण काय करू शकतो, ट्रान्सफर करू शकतो. बट ऑफर्स द ॲबिलिटी टू यूज रिअल करन्सी इन ॲन इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅट. Next one, buying selling process. What is meant by buying selling process? Information plays a very important role in all the transaction. Buyers put all types of information, enter all types of information regarding the email ID, address, number, mobile number, again credit card, debit card details, etc. So information is exchange in both traditional as well as online business. ट्रॅडिशनल बिझनेस जरी म्हटला तरी आपण एखादा बायर जेव्हा जातो शॉपमध्ये तेव्हा काय होणार आहे, त्याची इन्फॉर्मेशन तो तिथे मेन्शन करणारच परचेस करताना, आणि सेलरची पण इन्फॉर्मेशन त्या एखाद्या बिलवर असणार आहे. आणि जेव्हा ऑनलाईन असेल तेव्हा पण तसंच असणार आहे. आपण बघतो जेव्हा पण आपण ऑनलाईन परचेस करतो आणि आपल्याला बिल येतं जेव्हा प्रोडक्ट बरोबर, तिथे पण ती इन्फॉर्मेशन अवेलेबलच असणार आहे. बट ॲज कम्पेअर टू ट्रॅडिशनल बिझनेस, इंटरनेट ट्रान्झॅक्शन्स आर इझी. इन ट्रॅडिशनल बिझनेस, टाईम इज रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल, टू निगोशिएट, टू कन्व्हिन्स अँड प्रेझेन्स ऑफ बोथ द पार्टीज फॉर फेस टू फेस इंटरॅक्शन इज नेसेसरी. ह्या सगळ्याची गरज कुठे असते, ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये. आपण काय करतो, 2-3 शॉपमध्ये जातो, प्राईस काढतो किंवा निगोशिएट करतो कमी करण्यासाठी. हे सगळ्या स्टेप्स ह्या ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये असतात. मग त्याच्यासाठी भरपूर टाईम लागतो. इन धिस प्रोसेस लॉट ऑफ टाईम इज वेस्टेड, वेअर ॲज इन ऑनलाईन ट्रान्झॅक्शन रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन इज प्रोव्हाइडेड विथ टर्म्स अँड रिझल्ट ओरिएंटेड दॅन ट्रॅडिशनल बिझनेस. मग आता जर ट्रॅडिशनल बिझनेस म्हटलं तर काय होणार आहे, तिथे टाईम लागणार आहे. ऑनलाईन बिझनेससाठी तेवढा टाईम आपला वेस्ट होणार नाही. मग इथे बघा स्टेप्स दिलेल्या आहेत. बायर फाइंड सेलर, सिलेक्शन ऑफ गुड्स, देन निगोशिएशन ऑफ प्राईस अँड डिलिव्हरी टर्म्स अँड कंडिशन्स, नेक्स्ट सेल, नेक्स्ट पेमेंट अँड डिलिव्हरी, ऑनलाइन payment or delivery and payment, post sale activity. First one, buyers find seller. There are number of sellers online. त्याच्यामधून एखादा सेलर फाइंड करणारे बायर, नंतर सिलेक्ट करणारे गुड्स कोणतं त्याला अफोर्डेबल आहे, निगोशिएशन ऑफ प्राईस, देन सेल करणारे, नंतर पेमेंट कसं असतील आपण बघितलं, ऑप्शन्स आहेत, आणि नंतर पोस्ट सेल ॲक्टिव्हिटी. सो टुडे वी स्टडी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स, stages involved in online transactions, buying selling process. In the next lecture we are going to study outsourcing. Till then, thank you.